प्रश्न विचारायचा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये काय फरक आहे? आता हा मोठा क्वेश्चन. सध्या अंधश्रद्धा चालू आहे जिथं बरोबर. तिथं. तुम्ही पण ऐकलं असेल सध्या अंधश्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? तुम्ही भगवंताची सेवा करणं, निस्सीम सेवा करणं, जप करणं, ध्यान साधना करणं, ही श्रद्धा झाली. बरोबर. अंधश्रद्धा म्हणजे काय? काही नसताना एखाद्याच्या मागे जी गोष्ट लावणी, ती अंधश्रद्धा. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर माझ्या मठात आले, मी तुम्हाला बळच म्हटले, भाऊ तुम्हाला हा त्रास आहे, भाऊ तुम्हाला तो त्रास आहे, तुमच्यावर लिंबू टाकायचे, तुमच्यावर उतारा टाकायचा, तुम्ही हे उतारा करा, तुम्ही ते करा, ती काय झाली? अंधश्रद्धा. बरोबर. आपल्या नाथात ते चालत नाही. आपल्या नाथात फक्त आणि फक्त नाथांची सेवा, ध्यान साधना, दुसरं काहीच नाही. आणि जो माझा शिष्य परिवार आहे ना, माझं त्यांना पण तेवढंच सांगणं आहे की फक्त आणि फक्त निस्सम भक्ती करा भगवंताची. भगवंत तिथं उभा राहतो. नाथ भक्ताची सर्वात मोठी परीक्षा कशी असते? बाबा मी सांगते भाऊ, माझी आतापर्यंत बाबांनी परीक्षा नाही घेतली. हाय ते सांगते. मी फक्त बाबांची सेवा करते. बरोबर. सेवेत फक्त मी जर असं दुर्लक्षित झाले तर बाबा मला सांगतात, आदेश देतात, संकेत देतात की माई तुम्ही इथं चुकतात, इथं चुकू नका, तुमचं दुर्लक्ष होते प्रत्येक गोष्टीकडे. फक्त तेवढं एक बाबांचं मला म्हणजे काय माहिती, तो भगवंताचा माझं काय कनेक्शन, काय नाते मला पण नाही माहिती, पण चुकले तिथं माझे कानोबान बडे बाबा मला सांगतात. नाही तर हे तर तुमचं झालं. नाथ भक्तांचं विचारतो. नाथ भक्तांचं काय क्वेश्चन केलं? नाथ भक्तांची परीक्षा नाथ कशी घेतात? माझी परीक्षा अशी घेतली होती, नाथ सेवेत यायच्या आधी मी महादेवांची सेवा करायची. 6 ते 7 वर्ष मी महादेवांची सेवा केली. म्हणजे रात्र कळत नव्हती, दिवसही कळत नव्हता. रात्री 12 वाजता आंघोळ करून 12:30 पावणे 1ला मी नाथ महादेवाच्या मंदिरात असायचे. तर मी पहाटपर्यंत बाबांच्या मंदिरात असायचे की आयुष्यात काय चाललंय समजत नव्हतं. म्हणजे जो एक ट्रॅक म्हणतो ना आपण, जे एक वळण जिथं स्थिर राहायला पाहिजे ना आपण ह्या वयात, तर तसं काहीच नव्हतं. पूर्ण म्हणजे आयुष्याच असं काय करायचंय काय नाही काहीच कळत नव्हतं. मग भोलेनाथांचे पाय धरले. म्हटलं बाबा काय चाललंय आयुष्यात, काय करायचंय, कसं करायचं, काहीच समजत नाही. 3 वर्ष बाबांकडे मागून बघितलं. म्हटलं बाबा नोकरी तरी द्या, कसली काय पण नोकरी द्या. 3 वर्ष बाबांनी काहीच नाही. बाबांनी फक्त सेवा करून घेतली. सेवा करून घेतली. बाबा वैतागले असते ना आम्हाला माहित नाही. बाबा वैतागले, बाबाने डायरेक्ट दत्तगुरूंच्या पदरात टाकलं आम्हाला. दत्तगुरूंना समजलं नाही की ह्यांना कुठं ठेव, मी यांना कुठं ठेवू. मग दत्त महाराजांनी मला कानोबाकडे टाकलं. म्हणले हे जर ह्याच्या घरच्या कुलदेवतात गेली तर घरच्यांचं पण काय ऑब्जेक्शन राहणार नाही की हे नाथ कसं काय आले आमच्याकडे. आता कुलदेवते म्हटलं, माझी ज्यावेळेस सवारी आली ना, सगळ्यात जास्त आनंद माझ्या पप्पांना झाला. आणि समोरच्या महाराजांनी विचारलं होतं की लेडीज आहे, तुम्हाला हिला ठेवायचं की नाही ठेवायचं संचार. माझे पप्पा म्हणले कसं काय नाही ठेवायचा, आमचे कुलदेवत आलेत, चालते मला नाही हे करायचं. तर त्यावेळेस नाथ महाराजांची परीक्षा म्हणजे अशी झाली की भोलेनाथांनी आणि दत्तगुरूंनी खूप अशी माझी परीक्षा घेतली. कमीत कमी माझी 3 ते 3.5 वर्ष परीक्षा घेतली. तेव्हा 4.25 वर्षानंतर मला सवारी आली. आणि तिथून पुढे जी माझ्या आयुष्याची म्हणजे गाडी रुळावर आली की मला बाबांनी एवढं भरभरून दिलं ना की माझी झुळी अजून पण वाहतीच. एवढं मला बाबांनी भरभरून दिलं. पण थोडीशी परीक्षा घेतली. ध्यान साधना गरजेचे आहे. मी मागून खूप थकले होते, हाय ते खरं बोलते. मी भोलेनाथांना रोज म्हणायचे बाबा नोकरी द्या, घरचे ओरडतात, काहीतरी करिअर करा, काहीतरी करा. नाही, भोलेनाथांनी दत्त महाराजांकडे टाकले, दत्त महाराजांनी कानोबाकडे टाकले. जसे कानोबा आले तसं आयुष्य सरळ झालं. तशी भरभराटच चालू आहे. कुठल्याच गोष्टीची कमी नाही. आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने बाबा माझ्याकडनं सगळं करून घेतात.